नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 9 आहे, ज्यामध्ये आपण TCS पॅटर्न आधारित कारागृह विभाग भरती 2024 मित्रांनो परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये काय आपण परीक्षेपूर्वी अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपल्या रेग्युलरली आपण लेक्चर मार्फत मित्रांनो आपण पाहत आहोत। जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। परीक्षेपूर्वी आपण त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाची संभव प्रश्न आपण कव्हर केलेले आहे। तर मित्रांनो, बरेच विद्यार्थी जे आहे मागील 2 दिवसापासून आपल्याला कारागृह विभागाच्या परीक्षेचे मित्रांनो ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला मिळत आहे। तर त्याची लिंक्स देखील आपण व अपडेट आपल्या टेलिग्राम ग्रुप व आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत तुम्हाला आपण दिलेली होती। तर मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे आहे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत, म्हणजे की त्यांचे ॲडमिट कार्ड डाउनलोड होत आहे परंतु ते ब्लँक ॲडमिट कार्ड डाउनलोड होत आहे, त्यामध्ये नाही परीक्षेचं कोणतं स्थळ मेन्शन आहे किंवा तारीख वगैरे काही मेन्शन नाही आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे आहे की ॲडमिट कार्ड अजूनही उपलब्ध झालेले नाही आहे। तर ज्यांचे कोणाचे हे ॲडमिट कार्ड ब्लँक पद्धतीनं डाउनलोड करायला मिळत असतील तर मित्रांनो त्यांनी आजचा एक दिवस तुम्ही फक्त वेट करा, उद्यापासून तुम्हाला जे आहे तुमचे ॲडमिट कार्ड एकदम सविस्तर पद्धतीने डाउनलोड करायला मिळणार असतील किंवा आजच मित्रांनो इव्हिनिंग पर्यंत तुम्हाला सर्व काही तुमचे ॲडमिट कार्ड तुमच्या डॅशबोर्डमध्ये डाउनलोड करायला पाहायला मिळतील। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे आहे ॲडमिट कार्ड ज्यांचे कोणाचे हे ब्लँक ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येत होतं ते आता जे आहे त्यामधून रिमूव्ह करण्यात आलेलं आहे। तुम्ही जर लॉग इन करून पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला ॲडमिट कार्डचं सध्याला जे की कॉलम दिसणार नसेल, कारण का ते सध्याला जे काही तुमचे ॲडमिट कार्ड ब्लँक होते ते परत पद्धतीने त्या ठिकाणी ॲडमिट कार्ड ॲड करण्यात येणारे असतील, त्यामुळे त्या ठिकाणी सध्याला ब्लँकच्या जागी आता काही दिसत नाही आहे। जेव्हा तुम्ही तुमच्या डॅशबोर्डमध्ये ॲडमिट कार्डचा परत सेक्शन चेक कराल त्यावेळेस मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी तुमचे ॲडमिट कार्ड एकदम व्यवस्थितरित्या मित्रांनो तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड दिसत नाही तर त्यांचे ॲडमिट कार्ड अजूनही आलेले नाही आहे, तर लवकरच त्यांचे देखील ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला मिळणारे आहे। तर येत्या 19 मार्चपासून मित्रांनो आपली ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा जी आहे ती सुरू होत आहे। तर अशी होती मित्रांनो थोडक्यात माहिती जे की ॲडमिट कार्डच्या संदर्भात होती। आता आपण पाहूया आपल्या आजच्या या भाग 9 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 चा मोटो काय होता? तर 2022 चा जे की राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की गेम्स फॉर एव्हरीवन हा जो मोटो होता, जो की राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 चा होता। त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 च्या पदतालिकेत 5व्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 न्यूझीलंड हा देश आहे। त्यानंतरचा प्रश्न 3 आपला, संकेत सरगर हा कोणत्या राज्याचा खेळाडू आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की महाराष्ट्र या राज्याचा खेळाडू आहे। त्यानंतरचा चौथा प्रश्न, साहित्यातील यंदाचे नोबेल पारितोषिक कोणाला जे की लेखिकेला मिळाले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की ॲनी ॲनॉक्स यांना मिळालं आहे। त्यानंतरचा प्रश्न 5 आपला, EACPM इंडिया किती रोडमॅप लॉन्च करेल? तर किती रोडमॅप लॉन्च करेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की 100 रोडमॅप लॉन्च करेल। त्यानंतरचा प्रश्न 6 आपला, PM जनधन योजनेला किती वर्ष पूर्ण झाली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की 8 वर्ष पूर्ण झाली आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा, WEF च्या क्लिअर स्काईज फॉर टुमॉरो टिकावा मोहिमेत कोणती इंडियन एअरलाईन सामील झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की इंडिगो ही एअरलाईन सामील झाली। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 8वा प्रश्न आहे, भारतात वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने किती वर्ष पूर्ण केली आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 40 वर्ष पूर्ण केलेली आहेत। त्यानंतरचा प्रश्न 9 आपला, रिलायन्स इंडस्ट्रीजची किती लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याची योजना आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की 3.5 कोटी 3.5 कोटी। त्यानंतरचा 10वा प्रश्न आपला, नीती आयोग जम्मू आणि काश्मीर मध्ये किती अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणार आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 जे की 500 टिंकरिंग जे की अटल टिंकरिंग जे की लॅब स्थापन करणार आहे नीती आयोग जम्मू आणि काश्मीरमध्ये। तसे मित्रांनो तुम्ही कारागृह विभागाच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स किंवा मित्रांनो तुम्ही टेक्निकल क्वेश्चन बँक जे की मित्रांनो कंपाऊंडर मिश्रक आणि इतर पदांकरता जर तुम्ही तो मिळवला नसेल तर मित्रांनो परीक्षेच्या उर्वरित या 2 दिवसामध्ये देखील तुमच्याकडे संधी आहे, तुम्ही ते नक्की वाचून जा मित्रांनो परीक्षेपूर्वी, त्यामुळे
त्यामधले बहुतांशी प्रश्न तुमच्या परीक्षेला येण्याची दाट संभाव्यता आहे। त्यामध्ये आपण कारागृह विभागाचा टीसीएस पॅटर्न आधारित 100% अभ्यासक्रम आपण हा इन्क्लूड केलेला आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही मिळवलं नसेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे। अवघ्या 5 मिनिटांमध्ये ते सर्व काही तुम्हाला मिळणार असेल। मित्रांनो, जर तुम्ही या शेवटच्या क्षणांमध्ये मित्रांनो तुम्ही त्याचा जरी अभ्यास केला तरी मित्रांनो भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये चांगला फायदा होणारा असेल। त्यामध्ये आपण सर्व काही अतिसंभव प्रश्न ऍड केलेले आहेत। टेक्निकल मध्ये तुम्हाला जेवढा काही तुमचा A to Z अभ्यासक्रम आहे तो देखील आपण त्यामध्ये नमूद केलेला आहे, ज्याद्वारे तुमचा 100% अभ्यासक्रम देखील या उर्वरित 2 दिवसांमध्ये मित्रांनो तुम्ही जर मन लावून अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा फायदा होणारा असेल। तर जे काही विद्यार्थ्यांना मिळवायचं असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली लिंक आहे मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला लगेच रिस्पॉन्स देऊन सर्व काही मटेरियल 5 मिनिटाच्या आत उपलब्ध करून देण्यात येणार असेल, त्यामुळे ते नक्की मिळवा। त्यानंतर आपला पाहूया प्रश्न क्रमांक 11 असा आहे पुढील, पश्चिम बंगाल सरकारने प्रशासकीय प्रक्रिया सुव्यवस्थित करण्याच्या प्रयत्नात राज्यात किती नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे पश्चिम बंगाल सरकारने? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की 7। त्यानंतरचा प्रश्न 12वा, कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी मुलांसाठी अंडी आणि दूध योजना सुरू केली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की केरळ। त्यानंतरचा प्रश्न 13वा, कृषी इन्फ्रा निधीच्या वापरामध्ये कोणते राज्य अग्रेसर आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की आंध्र प्रदेश। त्यानंतरचा 14वा प्रश्न, केंद्रीय मंत्र्याच्या हस्ते मध्य प्रदेशात किती राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचा शुभारंभ केला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 6। त्यानंतरचा 15वा प्रश्न, मध्य प्रदेशाच्या कोणत्या गावात जगातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 खांडवा। त्यानंतरचा 16वा प्रश्न आपला पुढील, EWS विद्यार्थ्यांसाठी चिराग कार्यक्रम कोणत्या सरकारने विकसित केला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की हरियाणा सरकारने। त्यानंतरचा 17वा प्रश्न, उच्च शिक्षणात 100% NEP लागू करण्याची घोषणा गोव्याच्या कोणत्या मंत्र्यांनी केली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की प्रमोद सावंत। त्यानंतरचा आपला 18वा प्रश्न, बिहार मधल्या NDA च्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा कोणत्या मंत्र्याने दिला? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की नितीश कुमारने। त्यानंतरचा 19वा प्रश्न, कोणत्या सरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक संस्कृत भाषिक गाव विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की उत्तराखंड या सरकारने। त्यानंतरचा 20वा प्रश्न, पंचामृत योजनेअंतर्गत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याची कोणती सरकारी योजना आखत आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 उत्तर प्रदेश। त्यानंतरचा 21वा प्रश्न, काकोरी ट्रेन ऍक्शन वर्धापन दिनानिमित्त रेडिओ जयघोष कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लॉन्च केला? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4 CM योगी उत्तर प्रदेश। त्यानंतरचा आपला 22वा प्रश्न, GST चोरीला आळा घालण्यासाठी कोणत्या सरकारने मोबाईल ॲप लॉन्च करणार आहे GST चोरीला आळा घालण्यासाठी? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की केरळ सरकारने। त्यानंतरचा 23वा प्रश्न, मेडिसिन फ्रॉम स्काय कोणत्या प्रदेशात पहिला पायलट प्रकल्प सुरू झाला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अरुणाचल प्रदेश। त्यानंतरचा 24वा प्रश्न, अगस्त्या मलाई लँडस्केप मधील कितवे हत्ती राखीव तामिळनाडूच्या जाहीर केले आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की 5। त्यानंतरचा 25वा प्रश्न आपला, मेघालय क्रीडा विभाग ईशान्य ऑलिम्पिकच्या कितव्या आवर्तीचे आयोजन करणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की दुसऱ्या आवर्तीचं आयोजन करणार आहेत। मेघालय क्रीडा विभाग ईशान्य ऑलिम्पिकच्या जे की दुसऱ्या आवर्तीचे आयोजन करणार आहेत। तर मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही टॉप 25 क्वेश्चन होते जे की आपण भाग 9 च्या आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील A to Z संपूर्ण काही व्हिडिओज पाहून घ्या। परीक्षा दृष्टिकोनातून आपण त्यामध्ये देखील अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न कव्हर केलेले आहेत। आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स किंवा टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक मिळवणार असेल तर लगेच आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या। त्यामध्ये आपण सर्व काही परीक्षेमध्ये येईल आपण तेच नमूद केलेलं आहे। तर ॲडमिट कार्ड विषयी संदर्भात तुमच्या मनात डाऊट असतील तर तुम्ही आपला पर्सनल टेलिग्राम ग्रुपवर देखील मेसेज करू शकता किंवा आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून देखील त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिट कार्ड संदर्भाची सर्व काही मदत मिळवू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका। भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।